माजी आमदार शिवसेनेचे उपनेते रवींद्र फाटक आयोजित संकल्प प्रतिष्ठानच्या नवरात्र उत्सवाला सिनेसृष्टीतील कलाकार मोठ्या प्रमाणात येत असतात। आज आपण पाहू शकतो ऊत सिनेमाची स्टारकास्ट आपल्यासोबत जोडलेली आहे। हा चित्रपट कसा असणार आहे, याचं वैशिष्ट्य काय आणि कधी रिलीज होणार आहे, आपण त्यांच्याशी बोलून जाणून घेऊयात। सर, ठाण्यामध्ये अगदी मनापासून स्वागत। चित्रपटाविषयी काय सांगाल? आज तुम्ही नवरात्र उत्सवानिमित्त ठाण्यात आलेला आहात, यापूर्वी बँडीला आलेला आहात। ठाण्यात आल्याच्या नंतर कसं वाटलं, तो अनुभव आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल। सर्वप्रथम सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। आज मी संकल्प प्रतिष्ठान महेंद्र फाटक साहेबांनी आयोजित जो नवरात्री उत्सव केला आहे, त्यामध्ये आम्ही दोघंही आमचा आगामी चित्रपट ऊत भावनांचा उद्रेक या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आम्ही इथे आलो आहोत। बाहेर मी जे पाहतो आहे की गर्दीचा ऊत आलेला आहे, देवीच्या भक्तीचा ऊत आहे, त्यात पावसाची कमी, त्यात पावसाचे ऊत आलेलं आहे। तर आमचा ऊत हा चित्रपट येत्या नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे। सामाजिक विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे आणि चित्रपटातून आम्ही समाज प्रबोधन करतो आहे। त्याच्यामध्ये अजय सरांची गाणी आहेत, हरिहरन सरांची गाणी आहेत, आदर शिंदे साहेबांची गाणी आहेत। असा एक आगळा वेगळा एक संघर्ष दाखवला आहे, प्रेमकथा त्याच्यामध्ये आहे आणि भरपूर सामाजिक विषयावर भाष्य करणारा चित्रपट आहे। तुमच्या भेटीला लवकरच येतो आहे, तर तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की हा चित्रपटगृहात जाऊनच पाहावा। सर, ऊत शब्द ऐकला ना की एक प्रश्नचिन्ह निर्माण होते, एक उत्सुकता शिगेला पोचले। या शब्दामागचं वैशिष्ट्य काय? बघा, ऊत आपण बोलतो का रे ऊत आला का, तर ऊत हा चांगल्या गोष्टीचाही असतो आणि वाईट गोष्टीचा आहे। पण ह्या चित्रपटामध्ये आपण एक चांगल्या गोष्टीचा यूथ दाखवलेला आहे। तुम्ही पाहू शकता की आजकाल जो तरुण भरकटलेला आहे त्यांना परत एक मार्गावर आणणं, त्यांना परत त्यांच्या स्वप्नांमध्ये ना एक फोकस करणं, या चित्रपटाचा मुख्य उद्देश आहे। आणि आमचा हा चित्रपट हा तरुणांसाठी आहे, संपूर्ण फॅमिली बघू शकते असा हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीला येतो आहे। आणि प्रामुख्याने मी सांगू इच्छितो की आत्तापर्यंत 18 आंतरराष्ट्रीय पुरस्कार फिल्म फेस्टिवलमध्ये मिळालेले आहेत। नुकत्याच श्रीलंकेमध्ये पार पडलेल्या श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्येही सर्वोत्कृष्ट चित्रपट ऊत यांनी बाजी मारली आहे आणि इव्हन कानसारख्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्येही तो कौतुकास पात्र ठरतो। त्यामुळे नवीन चेहरे आहेत, नवोदित कलाकार आहेत, ते तुमच्या भेटीला येतात। सर्वांना एक नम्र विनंती आहे की आमचा चित्रपट जेव्हा येईल तेव्हा सर्वांनी चित्रपटगृहात जाऊन तो पाहावा। सर, ठाण्यात आलात, खूप सुंदर अशी ड्रेसिंग आज पाहायला मिळते, टी शर्टवरती प्रमोशन पाहायला मिळते। काय सांग, ठाण्यात आल्याच्या नंतर अनुभव कसा होता? खाली गरबा खेळतानाचा अनुभव कसा होता, काय सांगा? मला तसं ठाणे काही नवीन नाही आहे, मी राहायला कल्याणला आहे, त्याच्यामुळे ठाणं माझं येणं जाणं असतं। पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की जी प्रचंड बाहेर मी गर्दी पाहतो आहे ती अफलातून गर्दी आहे। म्हणजे एवढा मुसळधार पाऊस पडतो आहे तरीही लोक गरबा खेळत आहेत। आम्ही पण खाली जाऊन गरबा एन्जॉय केला, खूप छान वाटते। मला असं वाटतं की रवींद्र फाटक साहेबांनी जो आयोजित केला आहे गरबा, खूप छान आणि मस्त एक फॅमिली क्लायमेट झालं आहे आणि आम्ही खूप एन्जॉय केला मस्त। कारण मी गरबा खेळत नाही, पण आज खाली जाऊन प्रत्यक्ष लोकांमध्ये उतरून मी गरबा खेळलेला आहे, धमाल गेली। याच ऊत चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आर्या देखील आपल्यासोबत जोडलेल्या, आपण त्यांच्याशी संवाद साधणार। तुमच्या भूमिकेविषयी काय सांगाल, चित्रपटाविषयी काय सांगाल? नमस्कार, माझं नाव आर्या सावे आहे आणि माझ्या कॅरेक्टरचं नाव तारा आहे। तिचं कॅरेक्टर असं आहे की ती बबली आहे, कॉलेज गोईंग गर्ल आहे, ती तिच्या वडिलांची अतिशय अफाट प्रेम करते आणि असं सुंदर असं कॅरेक्टर आहे तिचं आणि ॲटिट्यूड आहे तिला फुल ऑन आणि ती अशी चब्बी गर्ल आहे, अशी मस्त आहे ती मुलगी। येस, एवढं सांगू शकते। आज ठाण्यामध्ये आलेला आहात, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष संकल्पच्या या नवरात्र उत्सवाकडे लागून असतं, अक्षरशः उभं राहायला जागा नाही, एवढी गर्दी आहे। इथे आल्याच्या नंतर तो अनुभव कसा होता? मला ॲक्च्युली खूप एक्सायटेड फील झालं, कारण लोकांचा एवढा उत्साह बघून मी थोडीशी आधी घाबरली की बाबा सगळीजणं एवढे एन्जॉय करत आहेत, एवढे कॉन्फिडंट आहेत, एवढे मस्त दिसत आहेत, सुंदर दिसत आहेत। तर मला त्यांच्याबरोबर गरबा खेळून खूप मजा आली, कारण हा माझा पहिलाच ह्या वर्षीचा फर्स्ट गरबा होता आणि खूप धमाल आली, मजा आली। प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना हेच सांगेन की आमचा चित्रपट ऊत लवकरच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होत आहे, तर तुम्ही सर्वांनी नक्की हा चित्रपटगृहात जाऊन ना बघावा, हीच माझी विनंती। थँक्यू। राज सर, चित्रपटातली एक स्टेप आमच्या प्रेक्षकांना पाहायला नक्की आवडेल। येस, ठीक आहे चालेल। आमची एक जी हुक स्टेप आहे, सध्या आमची 5 गाणी आहेत, त्यातलं एक गाणं आम्ही रिलीज केलेलं आहे। त्या गाण्याचे बोल आहेत झिंगणांग झिंगणांग, ती स्टेप आणि मी गाणं करून दाखवतो, ठीक आहे? लख 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 चांदन रूपाचं काय चाळीत चाललं, सखुवर देहान मोहाचं मन वाहून गाठलं, झिंगणांग झिंगणांगलय भारी घर हे कशी झिंगणांग झिंगणांग तू नारी ग। थँक्यू। ऊत
भावनांचा उद्रेक. थँक्यू. ऊत चित्रपटाच्या स्टारकास्ट सोबत संवाद साधलेला आहे आणि आज आपण बघू शकतो ठाण्यामध्ये प्रचंड अशी गर्दी झालेली आहे. उत्स्फूर्त असा प्रतिसाद दांडिया रसिकांचा आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षरशः जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत फक्त आणि फक्त दांडिया रसिक पाहायला मिळतात. आपण आणखी माहिती जाणून घेणार आहोत. माझी नगरसेविका जयश्री फाटक मॅडम देखील आपल्यासोबत जोडलेले आहेत. ताई, जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत फक्त आणि फक्त दांडिया रसिक पाहायला मिळत आहेत. उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे. अनेक सिनेसृष्टीतील कलाकार आज उपस्थित राहिलेले आहे. काय सांगा? आज जरी पाऊस पडतोय आणि मला वाटतं हा विकेंडचा दिवस आहे, तरुण पिढीला तर खेळायचंच होतं म्हणून पाऊस पडू दे का नको पडू दे ते तर खेळणारच. आणि सिने मंडळी आमच्याकडे तर सिने तारक सगळे आणि ते आमच्या संकल्प प्रतिष्ठानची शोभा वाढवतात. हे आमचं सगळ्यात मोठं सौभाग्य आहे आणि येऊन ते आमच्या याला उपस्थिती देतात आणि आम्हाला लाईक करतात. त्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट काही नाही. आपण पाहिलं सिनेसृष्टीतील मोठ्या प्रमाणात कलाकार आपण बघू शकतो. जर ठाण्यात कुठे येत असेल तर संकल्पाच्या या नवरात्र उत्सवात आलेला आपल्याला पाहायला मिळतं आणि मोठ्या प्रमाणात सिनेसृष्टीच्या तील कलाकारांच्या या उपस्थितीने आपण पाहू शकतो ठाणे नगरी बहरू गेलेली आहे. अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच ठाणे लाईव्हला फॉलो करा.